नमस्कार मित्रांनो, मी संगीता खोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे की तो एका क्वेश्चनवरती आहे। मला एकदा नाही तर दोनदा तीनदा मॅडमची कमेंट आलेली आहे की ताई तुम्ही खूप छान शिकवता आणि आम्हाला समजतं, आम्ही प्रॅक्टिसही करतो, पण आमचा एक क्वेश्चन आहे जे मी ज्या वेळेस ग्राफिक शिकवलं त्याच्यामध्ये मी इंग्लिशमध्ये जे काही टायपिंग केलेलं होतं तर ते टायपिंग आम्हाला थोडंसं मराठीमध्ये दाखवा। आता त्याचं कसं असतं माहिती आहे का, त्याचे कीबोर्ड असतात आणि कीबोर्ड ते आपल्या मोबाईलमध्येच असतात, पण ठीक आहे काही हरकत नाही। तुम्हाला जर ते नसेल समजले तर मी त्याच्यावरती व्यवस्थित समजून सांगते आणि त्याच्यावरतीच तुम्ही प्रॅक्टिस करा। जर तुम्हाला नसेल इंग्लिशमध्ये जमत ना तर मग तुम्ही ते मराठीमध्येही करू शकता, अतिशय सोप्या पद्धतीने ते मराठीमध्ये अवेलेबल आहे। तर मग आपल्याला हे जे काही डिजिटल मार्केटिंगचा पार्ट आहे, हा डिजिटल मार्केटिंगचा पार्ट खूप सोपा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो। जसे आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे प्रत्येक खाण्यापिण्यामध्ये, राहण्यामध्ये, कपडे लत्त्यामध्ये, तसंच आपल्याला बिझनेसमध्ये या सोशल मीडियाची गरज आहे। मी वेळोवेळी सांगत आलेले आहे, जर तुमच्याकडे सोशल मीडिया असेल आणि तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणच थांबवू शकत नाही। आणि जर आपल्याकडे सोशल मीडिया नसेल तर मग आपण तिथेच राहूया, आपल्या व्हॉट्सअप पुरतं आणि मित्रमैत्रिणींपुरतंच राहूया, आपल्याकडे इतर जी बाहेरची लोक आहेत ती आपल्याला मिळणार नाही। आणि तीच मिळवण्यासाठी आणि तिथेच आपल्याला कुठेतरी आपल्याला फायदा करून घेण्यासाठी आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। मग त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय करावं लागेल आणि काय काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर मित्रांनो बघा, आपण जास्त तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या या ग्राफिकच्या मराठी व्हिडिओला। ऑलरेडी आपलं ग्राफिक सगळं झालेलं आहे, त्याच्यामध्ये शिकवण्यासारखं काहीच नाही राहिलेलं, पण एक कमेंटची रिक्वेस्ट म्हणून मला जे काही इंग्लिशचं टायपिंग आहे ते मला मराठीमधून करून सांगायचं आहे। तर मी एका व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित तुम्हाला समजून सांगू शकते। तर चला, मी ऑलरेडी सगळं शिकवलेलं आहे आणि ते खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ते जमतही आहे, पण मला एक कमेंटमुळे मला ते आज पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सांगावं लागतं। मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की पहा, आपण त्यांना मराठीमध्ये पाहिजे होतं तर काय करायचं बघा, आपल्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर जो खाली डॅशबोर्ड दिसतोय ना, जिकडे QWERTYUI असं लिहिलेलं आहे, तर तिकडे टायपिंग करतो ना तिकडे आपली मराठी लँग्वेज पाहिजे। मेन म्हणजे इकडे मराठी इंग्लिश, आता ते आपल्यावरती डिपेंड आहे आपल्याला कोणती लँग्वेज येते। तर मी याची मराठी जी लँग्वेज आहे माझ्या ह्याच्यात सेटिंग करून ठेवलेली आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग करून ठेवा। आणि बघा, आता फेसबुक पोस्ट म्हणून मी सर्च मारते, आता आपल्याला तेच घ्यायचं आहे की फेसबुक पोस्ट, ठीक आहे। तर फेसबुक पोस्ट म्हणून मी सर्च करते। तर फेसबुक पोस्ट आपण सर्च केल्याच्या नंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कॅनव्हा टेम्पलेटवरती क्लिक करून कॅनव्हा टेम्पलेटवरती क्लिक केल्याच्या नंतर जो आपला जे स्क्रीनचा फेस आहे तोच ओपन होतो। तुम्ही बघा की हा जो स्क्रीनचा फेस आहे तो ओपन झालेला आहे। तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे की कलर भरणे वगैरे जे ऑलरेडी मी पहिलं सांगितलेलं आहे। तुम्हाला प्रॉब्लेम फक्त येतोय मराठी टायपिंगचा, तर ठीक आहे, मी एलिमेंट्सवरती क्लिक केलं। एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्या नंतर हा एक चौकोन बॉक्स घेतला। चौकोन बॉक्स घेतल्याच्या नंतर त्याची पूर्ण साईज त्याची वाढवून घेतली अशा पद्धतीने, ओके। तर याच्यामध्ये आपल्याला जो कलर हवा आहे तो कलर आपण करून घेऊया, की जो आपल्या आवडीचा कलर असेल, तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घ्या। मी हा एक कलर घेतला। आपण काय करायचं, टॅक्समध्ये जायचं। टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर ॲड अ हेडिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इकडे मराठी आपली टायपिंग आहे। तर मराठी टायपिंग, तुम्हाला मराठीचं ग्राफिक बनवायचं आहे ना, तर मग तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ग्राफिक बनवू शकता। बघा, आता मी मराठी टाईप करते, संगीता डिजिटल मार्केटिंग, ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आपली जी मराठी टायपिंग आहे, मराठी टायपिंग येईल, त्याला जिकडे हवं तिकडे तुम्ही सेटअप करून ठेवू शकता, कलर चेंज करू शकता, किंवा मग अशा पद्धतीने तुम्हाला स्मॉल बिग करायचा आहे, स्मॉल बिग करा। याच्यामध्ये कोणता कलर छान वाटतोय तो कलर तुम्ही ठेवा। कलर आणि जे काही नाव आणि अट्रॅक्टिव्हपणा आहे त्याला जास्त महत्त्व दिलं जातं, तर तो जास्त महत्त्वाचा असतो।
जो आपल्याला कलर हवा आहे तो कलर आपण घ्यायचा आहे। मी हा कलर घेते। हा कलर घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण जे डिजिटल मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंगचा बॅनर आपल्याला बनवायचा आहे। परत आपण टॅक्समध्ये जाऊया। टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर परत आपण ॲड हेडिंग घेऊया आणि इकडं आपली सेटिंग परत मराठी करूया। आता आपल्याला काय टाकायचं आहे की जर तुम्हाला अजून काही कंटेंट मेन्शन करायचं आहे की जर सपोज तुम्ही मार्केटिंग करताय तर मग ऑनलाईन मार्केटिंग ठीक आहे। तर मग अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कंटेंट टाकू शकता। तुम्ही एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला जे हवे ते फीचर तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जे वाटेल तिकडे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जर तुम्हाला ह्याच्या स्टिकमध्ये काय पाहिजे असेल तर त्याच्यामधून तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इकडे त्याच्यावरती आपल्याला जे मेन्शन करायचे ते तुम्ही घ्या। हे बघा अशा पद्धतीने ते येतं। प्रोवाले नाही घ्यायचे, अनप्रोवाले घ्यायचे। तुम्ही जर काही बिझनेस करत असाल तर इकडे काही बिझनेस सर्च करा। बिझनेस सर्च केल्याच्या नंतर आपल्याला जे बिझनेस रिलेटेड हवं आहे ते बिझनेस रिलेटेड आपल्याकडे इकडे हे मिळणार आहे, ग्राफिकमध्ये डिझायनिंग मिळणार आहे। तर तुम्ही बिझनेस रिलेटेड अशा पद्धतीने ग्राफिक तुम्ही बनवू शकता। तर याच्यामध्ये असं काही नाही आहे, सेटिंगमध्येच आपला प्रॉब्लेम असतो। तर ह्या जो टी आहे टीवरती आपण क्लिक करायचं। जर तुम्हाला टॅक्स नसेल वाचायला येत तर काहीच हरकत नाही। जो टी दिसतो आहे टी तर असं नॉर्मली ABCD तर कोणालाही येते, आजी 4थी 5वी शिकलेली ज्यांना मराठी वाचायला येते ना, लिहायला वाचायला, त्यांना कमीत कमी ABCD तरी येते। मग आपण ह्या टीवरती क्लिक केल्याच्या नंतर ADD वरती क्लिक करायचं। ADD वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हवं ते नाव तुम्ही घ्यायचं, टाईप करायचं। तुम्ही मराठीमध्ये टाईप करा, इंग्लिशमध्ये करा, हिंदीमध्ये करा, जसं हवं तसं तुम्ही टायपिंग करून इकडे आपण हवं त्याच्यामध्ये सेटिंग करून आपण त्याला हे करू शकतो। मग हे जे वरती जाणारा बाण आहे, वरती जाणाऱ्या बाणावरती जाऊन या डाउनलोडवरती क्लिक करायचं। डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर ते डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला जातं। मग व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर आपल्याला जसं पाहिजे तिकडे आपण त्याला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकतो, आपण फेसबुकला स्टेटस ठेवू शकतो किंवा इंस्टाग्रामला स्टेटस ठेवू शकतो। तर अशाच पद्धतीने जे आपलं मार्केटिंग आहे, मार्केटिंग आपलं वाढत जातं। तर मित्रांनो, हाचा व्हिडिओ होता आपल्या कमेंटला रिप्लाय म्हणून। ज्या ताई होत्या त्यांना मराठी टायपिंगमध्ये काही इश्यू येत होता, त्यांना ते समजत नव्हतं म्हणून मी आजचा व्हिडिओ टाकला। जर तुम्हाला अशा काही कमेंटविषयी काही किंवा ह्याच्याविषयी जर काही ग्राफिकविषयी काही वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला जे काही तुमचे डाऊट असतील तर अशा प्रकारे मला जी कमेंट आली होती त्या कमेंटसाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला जर असा काही डाऊट होत असेल आणि तुम्हाला जर असं काही चेंजेस करायचं असेल किंवा नसेल समजत काही ग्राफिकचं, बॅकग्राऊंडचं किंवा रीलचं, तर त्या गोष्टी तुम्ही मला नक्की कळवा। तुम्हाला नक्की माझ्याकडून जेवढं मला माहीत आहे तेवढं तर नक्कीच सजेस्ट केलं जाईल। आणि बघा, कुठेतरी आपण जास्त पैसे घालवण्यापेक्षा, मार्केटिंगला फसण्यापेक्षा तुम्ही खरोखर स्वतः काहीतरी करा। ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स करायला शिका। आपल्याकडे जास्त जी काही पेड कोर्स आहे त्याची फीस खूप कमी आहे। तर तो कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला नक्कीच फायदा करून घ्याल आणि भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्याला पुढे जाण्यासाठी। जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, रील एडिटिंग, इंस्टाग्राम, फेसबुक मार्केटिंग किंवा यूट्यूबच्या रील्स म्हणा, जे तुम्हाला अडत असेल ते नक्की तुम्ही कळवा, तुम्हाला ते शिकवलं जाईल आणि तुम्ही पेड कोर्सही आपल्याकडे करू शकता। तर मित्रांनो बघा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।